वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की इथे जी दिव्या आहे ती ऊर्जाकडे आलेली असते. ऊर्जा स्वयंपाकघरात आता शेंगदाणे भाजत असते. दिव्या ऊर्जाकडे येते आणि ऊर्जाला विचारते, ऊर्जा काय काय करतेस? ऊर्जा आता काही उत्तर देणार इतक्यात दिव्याच बोलते, या शेंगदाणे भाजतेस का? बघू बरं. आणि ती पटकन आता त्या गरम असलेल्या कढईमध्ये हात घालते. त्यावेळी ऊर्जा तिला म्हणते, अगं दिव्या काय करतेस? भाजेल ना. त्यावर दिव्या म्हणते, काय गं मग हे तुला आधी सांगता आलं नाही का? ऊर्जा म्हणते, तुला दिसत नाही आहे का दिव्या भाजेल ते? तुला कळत नाही? त्यावर मग आता ऊर्जा दिव्याला म्हणते, दिव्या नको ना मला त्रास देऊस. त्यावर दिव्या म्हणते, ऊर्जा पण तू नेमके शेंगदाणे भाजत कशासाठी आहेस? त्याबरोबर मग ऊर्जा म्हणत असते, आज आजींचा उपास आहे तर त्यांच्यासाठी साबुदाणा खिचडी करायची आहे म्हणून भाजते, कळलं का? त्यावर दिव्या म्हणते, अय्या हो का? मग ऊर्जा एक काम करशील का, माझ्यासाठी पण बनव हां साबुदाणा खिचडी. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, तुझ्यासाठी साबुदाणा खिचडी का? तुझा उपास आहे? त्याबरोबर दिव्या म्हणते, नाही गं उपास असं नाही, पण खाईन ना मी पण. बिचारी ऊर्जा मला ना खरंच तुझं खूप वाईट वाटतं आणि म्हणून मी तुझी चिडचिड समजूनही घेऊ शकते. म्हणजे तू एवढी मोठी विक्ट्री मिळवलीस पण त्याचा शेवटी काहीच उपयोग नाही झाला. बघितलंस ना तो विक्रांत शिर्के अगं आला की तो तुरुंगातून सुटून, मग काय उपयोग? असो जाऊ दे बाई, तुला खूप वाईट वाटत असेल ना त्या गोष्टींचं, पण आता जाऊ देत गं. आता आपण काय करू शकतो? शेवटी ते आपले सासरे आहेत ना. त्याबरोबर मग आता दुसऱ्या बाजूला ऊर्जाला लगेचच आठवतं, ही दिव्या तिला या आधीसुद्धा म्हणाली होती की ऊर्जा या घरात हे जे काही होतं आहे ना या सगळ्याला तू जबाबदार आहेस. तुझ्यामुळे घरात भांडणं होतात, तुझ्यामुळेच घरात वाद होतात, तुझ्यामुळे घरात कलेश होतात. मग आता ऊर्जाला हे सगळं आठवत असतं आणि हे सगळं तिला आठवत असताना आता त्या ठिकाणी शौर्य आलेला असतो. आता शौर्य तिकडे येतो आणि मागून येऊन ऊर्जाला बिलगतो. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, शौर्य अरे. त्याबरोबर शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य काय चाललं आहे तुझं? हे बघ प्लीज, ही काही आपली बेडरूम नाही आहे, हे आपलं किचन आहे आणि आपण इथे तसंच वागायला हवं, सरक बरं. त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा काय गं काय झालं आहे? त्यावर ऊर्जा म्हणते, काही नाही शौर्य. त्यावर शौर्य म्हणतो, नाही ऊर्जा काहीतरी झालं आहे, सांग ना काय झालं आहे? ऊर्जा म्हणते, नाही रे काही नाही. शौर्य म्हणतो, मग तुझा एवढा मूड का गेला आहे ऊर्जा? त्यावर ऊर्जा म्हणते, काही नाही रे शौर्य, मी म्हटलं ना काही नाही. त्याबरोबर शौर्य म्हणतो, बरं ठीक आहे, काही नाही ना, काही हरकत नाही, आज आपण ना मस्त कुठेतरी बाहेर जाऊया चल. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य आज नको. शौर्य म्हणतो, अगं पण का? आपण आज बाहेर जातोय. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य नको, आज अजिबातच कुठेही जायला नको. हे बघ शौर्य प्लीज, माझा ना अजिबातच मूड नाही आहे कुठेही जाण्याचा. त्याबरोबर शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं असं काय करतेस? प्लीज 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 आपण जातोय बाहेर. ए माझी मासोळी ऐक ना गं. त्यावर ऊर्जा म्हणते, हे काय आता शौर्य? त्यावर शौर्य म्हणतो, अय्या ऊर्जा तुला हे नाव आवडलेलं दिसतंय. हे नाव मी बोललो आणि तुझ्या चेहऱ्यावरती एक मोठ्याच्या मोठं स्माईल आलं. बघ बघ बघ, अगं माझी लाडुली, अगं माझी मासोळी. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, शौर्य काय रे हे मासोळी म्हणजे काय? त्यावर शौर्य म्हणतो, अगं मासोळी म्हणजे मासे मला लहान असताना खूप आवडायचे. मासे पाण्यामध्ये किती शांत आणि छान दिसतात बरं. तशीच तू पण आहेस ना, किती शांत आणि छान दिसतेस, म्हणून मी तुला आजपासून मासोळी म्हणणार आहे. अगं माझी मासोळी, अगं माझी मासोळी. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, शौर्य तू ना प्लीज रे जा ना रे इकडनं. शौर्य म्हणतो, पण मग आज आपण दोघंजणं बाहेर जातोय हे कन्फर्म आहे ओके. त्याबरोबर मग ऊर्जाचा मूड छान होतो आणि ऊर्जाच्या चेहऱ्यावरती एक स्माईल येतं. हे सगळं काही आता दिव्या बघत असते आणि दिव्याला मात्र हे सगळं बघून खूप जास्तच राग येत असतो. दिव्या विचार करत असते की खरंच या ऊर्जाचं ना सगळं चांगलं सुरळीत सुरू आहे. म्हणजे मी करायला जाते एक, पण होतं नेहमी काहीतरी भलतं आणि काहीतरी दुसरंच. सासरे बुवांचा काय प्लॅन आहे हिला हाकलण्याबाबत ते लवकर बघितलं पाहिजे, नाहीतर माझा काय या घरामध्ये निभाव लागणार नाही, माझा पत्ता कटच होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला विक्रांत हा म्हणत असतो, डॅड हो काय चाललं आहे काय तुमचं, तुम्ही एवढं मला का बोलताय? त्याबरोबर मग दिग्विजय शिर्के हा त्याला म्हणत असतो की विक्रांत अरे तुला कळणार नाही आहे का बापाची काळजी? विक्रांत अरे मी तुझा बाप आहे, अरे हे सगळं माझ्यानंतर जे आहे ना ते तुझंच तर आहे, हे सगळं तुलाच सांभाळायचं आहे विक्रांत.
आणि जर त्या सगळ्यात तू हा असा वागत गेलास तर मग कसं बरं चालेल मला. म्हणून मी तुझ्या पाठी लागत असतो. चांगला वाग, चांगला राहा. कळतंय का तुला विक्रांत. त्याबरोबर विक्रांत म्हणतो, अहो हो डॅड, कळलं, मी वागेन चांगला, आता नाही करणार मी पुन्हा चूक. त्याबरोबर मग आता विक्रांत याला हर्षवर्धन इकडे शिर्के सांगत असतो, काय सांगू तुला, खरं सांगू का बेटा, मला अर्पिताची एवढी काळजी नाही आहे. कारण काहीही झालं, अगदी काहीही, तरी मी अर्पिताला त्या जहागीरदारांच्या घरी सून म्हणून त्या शौर्याबरोबर लग्न करून पाठवणार म्हणजे पाठवणारच. ते ठीक आहे, पण मला तर तुझ्या बाबतीत तसं नाही आहे रे. तुझी ना विक्रांत मला खूप जास्त काळजी वाटते. अरे एकुलता एक मुलगा आहेस तू माझा, मग तुझी काळजी तर मला असणारच ना. शेवटी तुझ्याबद्दल मला काय वाटतं हे तुला आता नाही कळणार. बाप म्हणून मला एवढी काळजी का वाटते हेही तुला आता नाही कळणार. विक्रांत, जेव्हा तू बाप होशील ना तेव्हाच तुला या सर्व गोष्टी कळतील. तेव्हाच तुला बाप काळजी का करतो ते कळेल. तेव्हाच तुला बापाची काळजी समजेल विक्रांत. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा आणि शौर्य हे दोघंजणं आईस्क्रीम खायला आलेले असतात. आता ऊर्जा आणि शौर्य हे दोघंजणं आईस्क्रीम खायला आल्यानंतर मग शौर्य ऊर्जासाठी छान अशी आईस्क्रीम घेऊन येतो. शौर्य ऊर्जाला ओरडतो, ऊर्जा हे बघ तुझा फेवरेट मँगो फ्लेवर. त्याबरोबर मँगो फ्लेवरचा आईस्क्रीम बघून तर ऊर्जा एकदमच खुश होऊन जाते. ऊर्जाचा गेलेला मूड अगदीच चट्टसरशी परत आलेला असतो. त्याबरोबर शौर्य म्हणतो की मगाशी तर म्हणत होती की मला आईस्क्रीम नको आहे आणि आता बघा कशी मस्त मिटक्या मारत आईस्क्रीम खाते येते. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य मूड नाही वगैरे ते सगळं बाकीच्या वेळी, मँगो आईस्क्रीमच्या बाबतीत काहीच नाही. शौर्य तुला माहिती आहे का, मी आणि दिव्याताई जेव्हा लहान होतो तेव्हा बाबा. त्याबरोबर शौर्य बोलायची सुरुवात करतो, तू आणि दिव्याबाईंनी जेव्हा लहान होतात तेव्हा तुमचे बाबा तुम्हाला असेच आईस्क्रीम खायला घेऊन जायचे. तुला कुठल्याही आईस्क्रीम पार्लरवरचं आईस्क्रीम नाही आवडायचं, दुसरं कुठलंच, तुला फक्त आणि फक्त मँगो फ्लेवर आवडायचा. मँगो फ्लेवरची पण तुला फक्त कुल्फी आवडायची. मग बाबा तुझ्यासाठी मँगो फ्लेवरची कुल्फी घ्यायचे आणि दिव्याताई कुठलं तरी छान आईस्क्रीम घ्यायची आणि मग तू ते आईस्क्रीम पटापट खायचीस आणि मग तुझं सगळं आईस्क्रीम संपून जायचं. आणि मग तुझं आईस्क्रीम संपलं की बाबा तुझ्यासाठी आणखीन एक आईस्क्रीम घ्यायचे. मग तू ते पण आईस्क्रीम खायचीस. तू आईस्क्रीम अंगावरती सांडवून खायचीस. आई तुला रागवायची, असं खातात का असं बोलायची. पण बाबा मात्र कधीच असं तुला बोलायचं नाही. बाबा नेहमी तुला बोलायचे की तू कसं पण खा ऊर्जा, काळजी करू नको, मी आहे तुझ्याबरोबर, बरोबर. त्याबरोबर ऊर्जा शौर्य हे सगळं बोलत असताना बघतच राहिलेली असते. म्हणजे ऊर्जाला आश्चर्यही वाटलेलं असतं की शौर्याच्या एवढं सगळं कसं लक्षात आहे. आणि आपल्या नवऱ्याच्या लक्षात आपल्या एवढ्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीसुद्धा आहेत. या गोष्टीचं ऊर्जाला अप्रूपही तितकंच वाटलेलं असतं. आणि आता ऊर्जा ही त्याच्याकडे बघतच राहते. शौर्य म्हणतो, काय झालं, माझ्या लक्षात इतक्या बारक्यातली बारीक गोष्ट कशी काय, ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय ना. ऊर्जा, तू बायको आहेस माझी आणि मी तुला ह्या आधीच सांगितलं आहे की माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे ऊर्जा, जीवापाड. त्यामुळे मला आहे ना तुझ्या बाबतीतली अगदी छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा जाणून घ्यायची आणि तीसुद्धा मनापासून. मला खूप इच्छा आहे ऊर्जा, मनापासून तुला ओळखण्याची, मनापासून तुला जाणून घेण्याची. कळलं का तुला. आणि मी ते करतो. त्याबरोबर ऊर्जा ही हसते. त्याबरोबर शौर्य म्हणतो की खरंच ऊर्जा, आय लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता शौर्य हे असं बोलतो तेव्हा ऊर्जासुद्धा खूप म्हणजे आनंदी झालेली असते. त्याच्यानंतर शौर्य ऊर्जाच्या जवळ जातो. ऊर्जाच्या जवळ जाऊन आता ऊर्जा ही डोळे मिटते. त्यावेळी शौर्य ऊर्जाचं आईस्क्रीम खातो. आता शौर्याने आईस्क्रीम खाल्ल्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य अरे तू माझं आईस्क्रीम खाल्लंस. त्यावर शौर्य म्हणतो, हो मग. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य म्हणतो, ऊर्जा आत्ताच म्हणालो ना की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. मग ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे त्यांचं आईस्क्रीम तर आपण खाऊ शकतो ना, काय. आणि मग तो ऊर्जाचं आणखीन जे उरलेलं आईस्क्रीम असतं ते पण खात असतो. ऊर्जा म्हणते, शौर्य. त्यावेळी शौर्य म्हणतो, मी खाणार. आणि मग आता ऊर्जासुद्धा शौर्याचं आईस्क्रीम खाते. ती म्हणत असते, आता कसं वाटतंय हां. त्याबरोबर मग शौर्य हसतो आणि म्हणतो, अगं मला खायचं आहे. त्यावर ऊर्जा म्हणते, हो का, माझं आईस्क्रीम खाल्लंस ते. त्यानंतर मग ऊर्जा आणि शौर्य दोघंही जण एकमेकांचं आईस्क्रीम खात असतात. वचन दिले तू मला ही साथ आयुष्याची, जरी चुकलो, जरी
तुटलो तर सोडायचं ना तुम्हाला, वचन दिले तू मला, वचन दिले मी तुला. हे जे शीर्षक गीत आहे ते आता बॅकग्राऊंडला वाजत असतं आणि ऊर्जा आणि शौर्य आईस्क्रीम खात असतात. शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं चक्क तू माझी आईस्क्रीम खाण्यासाठी तुझा फ्लेवर बदललास, वा वा वा. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, मग शेवटी मी सुद्धा तुझीच बायको आहे. त्यानंतर मग शौर्य म्हणत असतो, बघ मगाशी म्हणत होतीस शौर्य मला कुठेच नाही जायचं आहे, शौर्य मला बाहेर नाही जायचं आहे, मला हे नाही करायचं, मला ते नाही करायचं, माझा मूड नाही आहे, माझं असं माझं तसं. पण बघ 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 आता बाहेर आली आहेस तर केवढं फ्रेश फील करतेस, बाहेर आली आहेस तर केवढी छान आईस्क्रीम खातेस, वाटते की नाही ऊर्जा बरं. मग मी हेच म्हणत होतो ना. त्यावेळी ऊर्जा हसते आणि शौर्याला म्हणते, खरंच छान वाटतंय बाहेर आल्याच्या नंतर आता. त्याबरोबर शौर्य म्हणतो, गुड. त्याबरोबर मग आता दुसऱ्या बाजूला इकडे शिर्के आणि हर्षवर्धन हे दोघंजणं बसलेले असतात आणि ते आता मस्त एन्जॉय करत असतात. विक्रांत सुटून आल्याची पार्टी, विक्रांत आल्याचं सेलिब्रेशन त्यांचं सुरू असतं. मग आता शिर्के लगेचच म्हणतात, काय हो हर्षवर्धन साहेब, खरं तर आज मी तुम्हाला बोलवायला हवं होतं, मी तुम्हाला छान पार्टी वगैरे द्यायला हवी होती, पण हे तर उलटंच होतं आहे. तुम्हीच आम्हाला बोलवलं आणि तुम्हीच पार्टीसुद्धा देताय, काय खास काय. त्याबरोबर मग हर्षवर्धन हा म्हणत असतो की कारण आहे, तुमच्याबरोबर चर्चा करायची होती ना, त्यासाठी मी तुम्हाला इकडे बोलावलं होतं, हे घ्या. त्याबरोबर आता शिर्केंच्या हातात हर्षवर्धन एक महत्त्वाचा पेपर देतो, फाईलच देतो अख्खीच्या अख्खी. त्याबरोबर शिर्के म्हणतात, कसली फाईल आहे ही, काय आहे का ह्याच्यात. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, असं काय करताय, ही पोलीस इन्व्हेस्टिगेशनची फाईल आहे. यामध्ये असं लिहिलेलं आहे की विक्रांत शिर्के याच्याबद्दल पोलिसांनी कसून चौकशी केली, पण त्या चौकशीदरम्यान, त्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती विक्रांतबद्दल काहीही लागलेलं नाही आहे आणि म्हणूनच ही विक्रांतला त्यांनी बेल दिलेली आहे. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे शिर्के हसतो. मग हर्षवर्धन म्हणतो, काय झालं काय शिर्के, का हसताय. त्याबरोबर मग शिर्के हर्षवर्धनला म्हणतात, बाकी काहीही बोला, पण ती काल परवा आलेली पोर तुम्हाला महागात पडली, जड गेली एवढं मात्र खरं. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, शिर्के काय बोलताय, तुम्हाला तुमचं तरी कळतंय का, मी विक्रांतला ताबडतोब बेलवरती सोडवलं आहे, विक्रांत तुरुंगाच्या बाहेर आहे शिर्के. त्यावर शिर्के म्हणतो, अहो पण त्याच्यामध्ये शेवटी तुरुंगात जाण्याची वेळ त्याच्यावर आलीच ना, शेवटी लोक हेच म्हणतात ना, दिग्विजय शिर्केंचा मुलगा 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी तुरुंगात जाऊन आला, हेच आहे ना लोकांच्या तोंडावरती. काही म्हणा, पण ती कालची आलेली पोरगी तुम्हाला खूप म्हणजे जड गेली. तर दुसऱ्या बाजूला शौर्य आणि ऊर्जा आईस्क्रीम खात असतात आणि आता त्यांचा विषय निघालेला असतो कामाचा. शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं किती टेन्शन घेतेस गं तू कामाचं, काय गरज आहे एवढं टेन्शन घेण्याची. त्यावर ऊर्जा म्हणते, बाबा तुला टेन्शन न येणं ठीक आहे, तू काय जहागीरदार असोसिएटमध्ये कामाला आहेस ना, तुझं चालतं रे, पण माझं तसं नाही आहे, मला माझ्या कामाचं टेन्शन घ्यावंच लागतं, मला माझ्या केस माझ्या पद्धतीने खेळायचे असतात ना. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता हर्षवर्धन म्हणतो की काय बोलताय तुम्ही, तुमचं तुम्हाला कळतंय का. त्याबरोबर तो म्हणतो की हो मला अगदी व्यवस्थित कळतंय, तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला नडला आणि ती काल परवा आलेली मुलगी तीसुद्धा तुम्हाला जड गेली की नाही जड. आता इथल्या इथे बघा ना, तुम्ही काय म्हणाला होतात, त्या मुलीला तुम्ही 2 दिवसाच्या आत, सॉरी खोटं बोललो, 10 दिवसांच्या, बरोबर ना, 10 दिवसांच्या आत तुम्ही त्या पोरीला तुमच्या ह्या घरातनं बाहेर काढणार होतात की नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, हो बोललो होतो मी तसं, पण. त्याबरोबर शिर्के म्हणतो, नाही 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 पण किंतु परंतु मला काही ऐकायचंच नाही आहे ना, बोलला होता की नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, हो बोललो होतो. त्यावर मग शिर्के म्हणतो, पण आता 10 दिवसांच्या वरती दिवस उलटून गेले तरी अजून तुम्ही त्या मुलीला घरातनं बाहेर काढू शकलाय का, नाही की नाही. मग हेच तर म्हणतो ना मी तुम्हाला, ती मुलगी तुम्हाला जड जाते हे आपण मान्य करायला हवं, ती मुलगी तुम्हाला जड जाते. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो की या हर्षवर्धन जहागीरदारला जड जाईल अशी अजून कुठलीही गोष्ट नाही आहे, समजलं ना शिर्के. त्याबरोबर पुढे शिर्के आता म्हणत असतो, एक मिनटं, ती मुलगी तुम्हाला जड गेली आहे हर्षवर्धन साहेब, ती मुलगी तुम्हाला जड गेली आहे. अहो कानामागून आली आणि तिखट झाली म्हणतात ना, ते काही उगाच नाही, ती कासवाच्या स्पीडने आली आणि तुमच्यापेक्षा पुढेही निघून गेली,
सशा कासवाच्या शर्यतीत ती मुलगी पुढे आणि ती जिंकली कासव होऊन. समजलं का? पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जरी त्या मुलीला तुमच्या घरातनं बाहेर काढू शकलेला नसलात ना, तरीही मी तिला ह्या घरामध्ये फार काळ टिकूच देणार नव्हतं. मी तिला ह्या घरातनं लवकरात लवकर बाहेर काढणारच होतो आणि मी अर्पिता आणि शौर्याचं लग्न लावून देणार होतो. समजलं ना? अर्पिता आणि शौर्याचंच लग्न होणार. तुमच्या शौर्याबरोबर जर कुठली मुलगी राहू शकते तर ती आहे माझी अर्पिता. अर्पिता, फक्त अर्पिता. आणि म्हणूनच मी त्या मुलीला घरातून तुमच्या बाहेर काढणार. मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीही चालेल. बघालच तुम्ही मी एका मंडपात 2 लग्न लावून देतो का नाही ते. एक तुमच्या तीर्थाचं आणि माझ्या विकीचं, आणि दुसरं म्हणजे माझ्या अर्पिताचं आणि तुमच्या शौर्याचं. बघालच लवकरच लग्नाच्या मंडपात आपली भेट होईलच. दिग्विजय शिर्केंचा मुलगा आणि जहागीरदारांची मुलगी, जहागीरदारांचा मुलगा आणि दिग्विजय शिर्केंची मुलगी. वा वा वा, खरंच किती भारी वाटेल नाही? तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा आणि शौर्य बोलत असतात. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, कामाचं टेन्शन घेत जा, पण फक्त कामाच्या वेळेपुरते. तुझ्या चेहऱ्यावरती आहे ना फार काळ टेन्शन पाहायला मला अजिबातच आवडत नाही. त्यामुळे प्लीजच तू ना टेन्शन वगैरे मुळात घेतच जाऊ नको. कळलं का तुला? तू उगाच टेन्शन घेतलंस ना की तुझा चेहरा छान दिसत नाही गं, आणि मला माझ्या बायकोला असं सुंदर आणि छान बघायला आवडतं. ऊर्जा म्हणते, ओके शौर्य सर, मी पुढच्या वेळेपासून तुमचा हा सल्ला लक्षात ठेवेन. पण काय करू? बघतोस ना तू, कामाचं किती टेन्शन असतं, कामाचं किती प्रेशर असतं. तो आता विक्रांत शिर्के सुटून आलाय, मग त्याचं टेन्शन आहेच की. त्याबरोबर शौर्य म्हणतो, काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. त्यानंतर ऊर्जा म्हणते, शौर्य तू म्हणतोयस ना, तर मला पूर्ण खात्री आहे की सगळं व्यवस्थित होईल. बरं मी काय म्हणते, आपण आणखीन एक आईस्क्रीम घ्यायचं का? त्याबरोबर शौर्य म्हणतो, आणखीन एक आईस्क्रीम. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, हो आणखीन एक आईस्क्रीम. त्यावेळी ऊर्जा ही शौर्याकडे बघत असते. शौर्य हा खूप जास्त रोमॅन्टिक झालेला असतो आणि आता शौर्य हा ऊर्जाच्या केसांमधून हात फिरवू लागतो. त्यावेळी आता ऊर्जा ही शौर्याकडे एकटक बघत असते. मग शौर्य ऊर्जाला जवळ घेतो आणि म्हणत असतो, ऊर्जा, माझं खरंच तुझ्यावर ना खूप खूप प्रेम आहे, खूप जीवापाड. ऊर्जा, आय लव्ह यू सो मच. त्यावेळी ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य. त्यानंतर मग आता शौर्य हा हसतो आणि म्हणत असतो की खरंच ऊर्जा तू किती भारी आहेस गं. त्यावेळी ऊर्जा म्हणते की थँक्यू सो मच. त्यानंतर मग आता ऊर्जा आणि शौर्य हे दोघंजणं एकमेकाबरोबर बोलत असतात. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे हर्षवर्धन हा मात्र विचारात पडलेला असतो की हा दिग्विजय शिर्के तीर्थाचं लग्न या विक्रांतबरोबर खरंच लावून द्यायला निघालं. तर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य आणि ऊर्जा घरी आलेले असतात. ते दोघंजणं आनंदी असतात. त्यावेळी विक्रांत शिर्के हा शेवटी जेलमधून सुटून आलाच, काय उपयोग झाला, बेल मिळाली त्याला, असं दिग्विजय शिर्के बोलतो. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, विक्रांत दिग्विजय शिर्के जरी आत्ता तुरुंगातून सुटून आला असला ना बेलच्या जीवावर, तरी फार काळ हे सुख टिकणार नाही आहे. परत त्याला शिक्षा होणारच. अर्थात गुन्हेगार आहे तो, अजून त्याच्यावरची कारवाई सुरू आहे. गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे आणि तो निर्दोषही मुक्त झालेला नाही आहे आणि कधी होणारही नाही. लक्षात ठेवा.